पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार केली. जेवणामध्ये दररोज बटाटे आणि सोयाबीनचा अतिरेकी वापर केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय. डहाणू प्रकल्पातील नानिवलीसह इतर आश्रमशाळांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात जेवण पुरवले जाते. मात्र पोटाला भूक असतानाही बेचव आणि निकृष्ट अन्नामुळे विद्यार्थी ते जेवण खाण्याऐवजी फेकून देत असल्याचं चित्र समोर येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या ताटातील अन्न थेट डुकरांच्या पोटात जात असल्याचे धोकादायक वास्तव समोर आले. डहाणू तालुक्यातील कांबळगाव येथे असलेल्या सेंटर किचनमध्ये एकत्रितपणे जेवण बनवून ते विविध आश्रमशाळांमध्ये पाठवले जाते. मात्र या सेंटर किचनमधूनच निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. आठवड्यामध्ये आमदार, खासदार आणि प्रकल्प अधिकारी यांनी आमच्या सोबत भोजन करावे म्हणून विद्यार्थ्यांनीच आवाज दिलाय. एका बाजूला शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी करोडो रुपये खर्च करत असते, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या ताटात काय दिले जाते याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होती. त्यामुळे जेवणाचा ठेका घेतलेल्या कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी महिन्यातून किमान एकदा तरी आश्रमशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत जेवण करावे अशी मागणी आता ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. किती लोकांना पुरले? तुम्हाला मग आता सुकं जेवावं लागणार का भाजी बरोबर जेवणार? भाजी भात डाळ संपलेली आहे. घाबरू नका. जेवण आवडतं तुम्हाला? वरतून चांगलं बनवायला सांगतो. बोला एकदा. काय नाही बोला ना. काय घाबरू नका. जेवण चविष्ट असतं का? कसं मॅडमची काय चुकी नाही याच्यामध्ये मिळत? हा, मॅडमची काय चुकी आहे? कसं असं जेवण असतं? बेचव म्हणून तुम्ही कमी घेता. अर्धे फेकतात तुम्ही. हा, ते आवडत नाही म्हणून. जेवत नाही म्हणून, आवडत नाही म्हणून फेकून देता. बोला बोला ना. बोला ना. बोला बोला. घाबरू नका. काय सुधारणा होईल. ऐका, जेवण चांगलं भेटतं का? हा, रोजची. हे कोणती भाजी? सोयाबीन आणि डांगर. याला डांगर येतं, आम्ही खाऊ पण नाही येत. डांगर आहे आणि हे सोयाबीन दिला त्याने. आम्हाला आवडत पण आहे. हे आवडत नाही. आणि ती बुवा भाजी नाही आवडत ना? म्हणजे ते आम्हाला वाटलं चणे आहेत का काबुली? मला तसं वाटलं चणे ते. हा, याला चव पण आहे काय? चव नाही. हा, सकाळी काय आलेलं जेवण सांग बघू. हरभरे होते. काय होते? उसल होती. दुपारी काय आलं जेवण? भाजी काय होती? चिकन. त्यात काय? मग चिकन कमी का? काय मोठे पीस चिकनचे? आणि बटाटे पण होते. सगळे विरलेले होते. आणि रोजच्या भाजीत बटाटेच असतात का? पण तुम्हाला आवडतं का जेवण? आवडते का ते सांगा ना. म्हणजे तुम्ही फार कमी भात घेतलाय म्हणून विचारतो. असं आम्ही सांगू शकतो त्यांना की बाबा सुधारा, क्वालिटी सुधारवा. बाबा तुम्ही जर आवडतं म्हणलं तर मग ह्याच्यापेक्षा खराब देतील अजून. नाही आवडत ना? काय आवडतं का तुला? 9वी 10वीचे सगळे. अच्छा. पण म्हणून कमी भात घेतलाय तुम्ही? हा, म्हणजे तुमची भूक आहे पण ती तुम्हाला टेस्ट नाही लागत. मग तुम्ही म्हणजे 10वीचे विद्यार्थी. नाही, हे बिचारे लहान आहेत. म्हणजे आणि पहिला महिला दिनाच्या निमित्त तुम्हाला सर्वांना. पण आज महिला दिन होता. तुम्हाला काय दिलं का त्याने? काय? हा, गोड जेवण काही नाही दिलं. कधी देतात गोड जेवण सांगा बघू. 26 जानेवारी. आज काहीच नाही दिलं त्याने. म्हणजे महिला दिनाचं आज जेवण वगैरे गोड असं काय नाही? काय नाही दिलं. तुम्हाला असं बेवणामध्ये मी असं ऐकलं की बटाटेच जास्त येतात म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये. खरं आहे का? जास्तच असतात. ओके. बटाटे स्वस्त आहेत म्हणून ते जास्त देतात. आणि डाळ कोणती हीच असते का? मुगाची असते. तुरीची डाळ.
म्हणजे बाबरबाई तुमच्या लक्षात आलं का, यांना भूक आहे पण ते जेवण त्यांना आवडत नाही म्हणून त्याने कमीच घेतात. बेचव असल्यामुळे ते कमीच घेणार. बेचव मीठ बीट काय कमी असतं का, बरोबर असतं तुम्ही का? असं विचारत नाही का? हा? खारट होता बघा, काय म्हणतात खारट आहे ते. तुम्ही आजच्या याच्यात लिहून टाका.